पप्पा चाललेत कामाला. चला. जय शिवराय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही विचार करत असाल मोठं ब्लॉग का बनवतोय. अचानक मला सकाळी विचार आला की कॉर्पोरेट लाईफचा मंडे कसा असतो. आणि मी आता फ्रायडेला पण सुट्टी होती. सुट्टी म्हणजे माझं वर्क फ्रॉम होतं. फ्रायडे सॅटर्डे वर्क फ्रॉम कुठे गेलोच नाही. परत संडे पण असाच गेला. आणि आता वाजले सकाळचे 7:55. इथून साकेनाक्यावरून माझं ऑफिस आहे 21 किलोमीटर, 21-22 किलोमीटर आहे. म्हणजे माझा रोजचा अपडाऊन असतो 44-45 किलोमीटर. काय हा काका होते, आजोबा होते, ते चाललोय तरी पण आतमध्ये लेफ्टला घुसवत आहेत. सकाळी काय बोलणार ते आजोबांना. सिग्नल पण नाही ते. हा तर मी कुठे होतो मित्रांनो ते पण विसरलो. बघितलंय डेलीचं किलोमीटर्स होतात अपडाऊन 44-45 किलोमीटर. कारण 2 रस्ते आहेत. मी 3 रूटने जाऊ शकतो ठाण्याला. पवई मार्गे, परत असलबाग आटकोपर, परत हे कुर्ला बैल बाजार. 3 रूट आहेत. मला हा बरा पडतो कारण इथून मला जास्त स्पीड ब्रेकर भेटत नाही या बैल बाजार साईडने. आणि जर त्या साईडने गेलो ना आपलं असल पाण्यात तर 18 स्पीड ब्रेकर भेटतात. आणि काय पावसाळा झाला की काय आहे अजून पावसाळ्याच्या आधी इथं चिखल झाला. म्हणून मी मित्रांनो हा रूट प्रेफर करतो. कारण त्या साईडला मला असलपावरून गेलो ना 18 स्पीड ब्रेकर भेटतात. कंटाळा येतो. आणि मित्रांनो मी डेली बाईक घेऊन जातो कारण मला ढेकून चाललाय बघा. ढेकून पुढे एका साईडला टायर त्याचा फुगलाय तरी पण घेऊन चाललाय. उडव सकाळी इस्त्री केलेल्या कपड्यांवर घाण उडव. मित्रांनो माझा डेलीचा प्रवास असतो तो बाईकवरच असतो ऑफिसला जाण्याचा. मी साकेनाक्यावरून मला मेट्रोपर्यंत जाण्यासाठी बाय वॉकिंग 10 मिनिटं लागतातच, 10-15 मिनिटं. नंतर इथून मेट्रो पकडून डायरेक्ट घाटकोपरला, घाटकोपरवरून ठाण्यावरून नंतर बस पकडून आपला माझ्या ऑफिसच्या इथं. म्हणजे त्यामध्ये टाइम भरपूर वाया जातो माझा. म्हणून मी बाईकच प्रेफर करतो. 1 तास लागतोच मला ऑफिसपर्यंत पोहोचण्यासाठी. डिपेंड पण आहे ट्रॅफिक कसं भेटतं. सिग्नल पण देत नाही ना आणि डायरेक्ट लेफ्ट होतात. म्हणजे सगळेजण इकडे बघत आहेत माझ्याकडे काय लावून चाललाय कॅमेरा. मित्रांनो मोटो ब्लॉग करणं पण एवढं इझी नाही आहे. त्यामध्ये एडिटिंग महत्त्वाची असते. परत तुम्ही कशा प्रकारे क्लिप्स वगैरे जॉईन करतात, इफेक्ट टाकतात ते पण महत्त्वाचं असतं. परत तिकडे शूटिंग जाऊन कुठला अँगल वगैरे काय ते सर्व बघावं लागतं. तुम्हाला वाटत असेल की डायरेक्ट व्हिडिओ काढला झाला, असं नाही. त्यामध्ये मेहनत पण भरपूर असते. म्हणजे 6 महिन्यातून तरी ना 2 तरी लॉंग राईड पाहिजेच. नोकरीच्या नादामध्ये आपलं लाईफला विसरून जातो आपण. पैसे कमवा पण लाईफ एन्जॉय पण करा. आपण स्वतःसाठीच कमवतो मित्रांनो, त्यामुळे लाईफ एन्जॉय केलीच पाहिजे. आता अर्जंट ब्रेक मारला. काय ते काम केलं वायरिंगचं वगैरे आणि कट्टा तसाच ठेवला, अर्धाच भिजवला. समज गाडी एखादी स्पीडमध्ये असेल, आता माहिती ना सिग्नल सुटल्यावर कसे एकदम पळतात, त्यांना रूल वेगळे आहेत. आता झेब्रा क्रॉसिंगच्या मागे जरी जा आता 2 व्हीलरसाठी वेगळे रूल ठेवले जातात. कुठे जायचं बाबा तुला, डायरेक्ट पाठी येतं. यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो ते माझे जास्त तर ट्रॅव्हलिंगचे असतात. ट्रॅव्हलिंग आणि महाराजांचे किल्ले आपण एक्सप्लोर करतो. हायवेला कधी असा सिग्नल सुटला ना तर असं वाटतं ना रेस चालू आहे. सगळ्यांना असे ना म्हणजे जिंकण्यासाठी धावतायत. असं वाटतं जीवनाची ना मोटो जीपी चालू आहे. हा रोज असतो, एक लिफ्ट मागत असतो.
आता संध्याकाळचे वाजले 5:30. तर आता निघूया. काय काय काका बस वन हँड चालवत आहेत गाडी, मोबाईलवर बोलतायत. माझी आवडती बाईक म्हणजे आता हॉर्नेट आहे. फ्युचर मी घ्यायला गेलो तर ॲडव्हेंचरच घेईन. ह्या साईडला आहे पाणी दिसतं ना, पाणी वगैरे आले पुन्हा मिठाचं पूर्ण हे इथं मीठ बनवतं. आईची रस्ता गेला ना तिथं ना, अशा ठिकाणी का थांबले, आधीच ट्रॅफिक लागले आणि फोनवर बोलतोय. आपल्याला बघा जोपर्यंत मेट्रो बनत नाही तोपर्यंत आपल्याला आता ऑफरोडिंग करत जावं लागणार. मला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.